नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे। 2024 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे। इथे अर्ज फी नसणार आहे आणि 40,000 ते 1,25,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। परीक्षा नसणार आहे आणि इथे तुमचं मेरिट लिस्टनुसार इथे तुमची निवड केली जाणार आहे आणि अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। बघा, तुम्हाला आधी मी इन्फॉर्मेशन देते, त्यानंतर नोटिफिकेशनमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। किती जागा आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, त्यानंतर आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ हा सविस्तर पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून संपूर्ण सविस्तर माहिती समजेल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे। 2024 ही भरती आहे। महानगरपालिकेचे नाव काय आहे? पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ही भरती आहे। कॅटेगरी काय आहे? मनपा सरकारची जॉब आहे। वयोमर्यादा काय आहे? तर 18 वर्षापासून पुढे तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। 18 वर्षापासून पुढे असेल तुमचं वय तर इथे अर्ज हा करू शकतात। त्यानंतर बघा, कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात का? तर हो, अनुभवाची आवश्यकता नाहीये आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। त्यानंतर बघा, अर्ज पद्धती कशा पद्धतीने तुम्ही इथे अप्लाय करायचा आहे? ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे आणि वेतन तुम्हाला किती भेटणार आहे? 1,25,000 प्रति महिना तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे आणि अर्ज फी नाही आहे। त्याच पद्धतीने बघा, नोकरीचे प्रकार कसे आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे नोकरी असणार आहे आणि म्हणजेच कंत्राटी स्वरूपाची इथे जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी आहे? तर मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। बघा, मुलाखतीची तारीख काय आहे? 12 डिसेंबर 2024 पर्यंत, म्हणजे त्या तारखेला तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता। मुलाखतीचा पत्ता इथे दिलेला आहे। यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पदव्युत्तर संस्था, 2रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संत तुकाराम पिंपरी 18 अशा या पत्त्यावरती तुम्हाला मुलाखतीला जायचं आहे। त्यानंतर बघा, अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। त्यानंतर बघा, नोकरीचे ठिकाण कुठं आहे? तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी इथे नोकरी असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन मध्ये सुद्धा संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये ही भरती आहे। थेट मुलाखत होणार आहे इथे, वॉक इन इंटरव्ह्यू। त्याच पद्धतीने बघा, इथे तुम्हाला सांगितलेलं आहे इच्छुक उमेदवारांनी 11 महिने कालावधी पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपाची मानधन स्वरूपावर इथे भरती होणार आहे आणि त्याचनुसार जे नियुक्तीसाठी पात्र उमेदवार आहेत त्यांना 12/12/2024 बघा रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत तुम्हाला इथे मुलाखतीसाठी जायचं आहे। त्यानंतर बघा इथे संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे। विभागाचे नाव दिलेले आहे। त्यानंतर बघा, पद संख्या, शैक्षणिक अर्हता आणि पद संख्या, मानधन आणि प्रवर्ग अशा पद्धतीने इथे जागा देण्यात आलेला आहे। बघा, मेडिसिन विभागासाठी इथे जागा असणार आहेत। MD मेडिसिन, MD। त्यानंतर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि पदवी पात्र असणाऱ्या उमेदवारांना 100 किंवा त्यापेक्षा जास्त खाट्याचे रुग्णालय 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे गरजेचं आहे आणि इथे 2 जागा आहेत। 1,25,000 तुम्हाला इथे मानधन भेटणार आहे। त्यानंतर बघा, 1 जागा खुला प्रवर्गासाठी आहे आणि त्यानंतर अजा, विजा, भजब यांच्यासाठी इथे जागा आहे। त्यानंतर बघा, भूलतज्ञ विभाग, त्याच्यासाठी 1 जागा आहे। त्याच्यासाठी 2 जागा आहेत। MD ॲनेस्थेसिया ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पदानुसार पदवी पात्र असणाऱ्या 100 किंवा त्यापेक्षा जास्त खाटाच्या रुग्णालयात 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे गरजेचं आहे। त्यानंतर बघा, जागांचा अशा पद्धतीने इथे विभाजन केलेलं आहे। त्यानंतर क्षय किरण विभाग यांच्यासाठी MD DNB रेडिओलॉजी ही पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। पदव्युत्तर पदवी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी इथे जागा आहेत बघा आणि 2 जागा आहेत। 1,25,000 इथे सॅलरी भेटणार आहे। न्यूरोसर्जरी विभागमध्ये सुद्धा इथे जागा आहेत। न्यूरोसर्जरी कन्सल्टंट यांच्यासाठी जागा आहे। MCH DNB न्यूरोलॉजिस्ट ही पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। पदव्युत्तर
पात्रता असेल किंवा त्यापेक्षा त्यांना अनुभवाची सुद्धा गरज लागणार आहे। एक जागा आहे, 1,25,000 इथे सॅलरी असणार आहे आणि खुला प्रवर्गासाठी ही जागा आहे। त्यानंतर दंतरोग विभाग, ओरल सर्जरी यांच्यासाठी सुद्धा जागा आहे। इथे बघा तुम्हाला MDS ओरल सर्जरी ही पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे आणि पदव्युत्तर पदवी पात्र असणे गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे। 1,25,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा अशा पद्धतीची ही पात्रता लागणार आहे, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि त्यानंतर बघा इथे अर्ज स्वीकारण्याविषयी माहिती दिलेली आहे। वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहणे गरजेचं आहे। अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पदव्युत्तर संस्था, 2रा मजला, पिंपरी चिंचवड, महानगरपालिका संत तुकाराम, पिंपरी 18 या ठिकाणी तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला 12/12/2024 रोजी 10 ते 1 वाजेपर्यंत उमेदवारास उपलब्ध राहायचं आहे आणि वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे असे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा अटी शर्ती सुद्धा इथे दिलेल्या आहेत, तुम्ही हे संपूर्ण अटी शर्ती पाहू शकता, त्यानुसार तुम्ही अर्ज अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा अर्ज पद्धत किंवा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे, तो कशा पद्धतीने भरायचा मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे। तो ज्या दिवशी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाणार आहात त्या दिवशी तुम्हाला अर्जाचा नमुना त्यासोबत तुमचे डॉक्युमेंट्स लावून तुम्हाला तो घेऊन जायचा आहे। बघा तुम्हाला इथे फोटो चिटकवायचे आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथे तुमचं नाव लिहायचं आहे, मानधनावर इथे राहणार आहे। त्यानंतर बघा संपूर्ण नाव लिहायचं आहे, इथे नाव, स्वतःचे नाव आणि त्यानंतर वडिलाचे किंवा पतीचे नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, जन्म दिनांक आणि मोबाईल क्रमांक सुद्धा इथे टाकायचा आहे। त्यानंतर लिंग तुमचं टाकायचं आहे, पुरुष आहे स्त्री आहे, तृतीयपंथी असेल ते सुद्धा इथे टाकायचं आहे। ईमेल ID सुद्धा टाकायचे, जात प्रवर्ग आणि त्यानंतर बघा मेडिकल काउन्सिलिंग सर्टिफिकेट असेल तर त्याचा नंबर सुद्धा इथे टाकायचा आणि दिनांक इथे टाकू शकता। आणि त्यानंतर तुम्ही जर शैक्षणिक पात्रतेमध्ये 10वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पास असाल त्याचं तुम्हाला शैक्षणिक अर्हता इथे टाकायचे आहे आणि त्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये तुम्ही पात्र आहात त्या विद्यापीठाचे नाव लिहिणं गरजेचं आहे, उत्तीर्ण वर्ष आणि मिळालेले गुण आणि इथे टक्केवारी तुम्हाला इथे लिहायचं आहे। त्यानंतर बघा तांत्रिक अर्हता तपशील किंवा अनुभवाचा तपशील, तुम्हाला अनुभव असणे गरजेचं आहे आणि अनुभव कुठल्या संस्थेमध्ये तुम्ही अनुभव घेतलेला आहे, संस्थेचा पत्ता, दूरध्वनीसह पद आणि कालावधी इथे तुम्हाला लिहायचा आहे। अनुभवाचे वर्ष, महिना, दिवस हे सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण माहिती भरल्यानंतर हा संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि अर्जदाराची इथे सही लिहायची आहे, दिनांक टाकून तुम्ही अशा पद्धतीने फॉर्म भरू शकता। त्यानंतर कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही जोडलेले आहेत ती सुद्धा माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे। त्यानंतर बघा अशा पद्धती पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे। त्यानंतर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत, म्हणजे तुमचं एज्युकेशन कुठे झालेलं आहे, तुम्हाला अनुभव आहे का, कुठल्या फील्डमध्ये अनुभव आहे, त्यानंतर तुमचं एज्युकेशन म्हणजे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे जोडायचे आहेत। त्यानंतर तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवरती जाऊ शकता। बघा तुम्हाला 12/12/2024 या दिवशी तुम्हाला 10 ते 1 या कालावधीमध्ये तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं आहे दिलेल्या ॲड्रेसवरती। अशा पद्धतीने बघा तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे। अशा पद्धतीचा हाचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।